नमस्कार. एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे. बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूया आजची विशेष बातमी. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे पेट्रोल, डिझेल, LPG गॅस सिलेंडर तसेच रासायनिक खताच्या वाढत्या दरवाढीच्या निषेधार्थ तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदारामार्फत शासनाला निवेदन सादर करण्यात आले. केंद्र सरकारच्या महागाई विरोधी धोरणावर टीका करत कार्यकर्त्यांनी महागाईने जनता त्रस्त, सरकार मात्र मस्त अशा घोषणा दिल्या. विशेष म्हणजे तिवसा येथील गॅस एजन्सी समोर रांगेत उभ्या नागरिकांना प्रतिकात्मक स्वरूपात मेलोडी चॉकलेट वाटप करून उपरोधिक आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरात तात्काळ कपात करावी, खताच्या वाढलेल्या किमती नियंत्रणात आणाव्यात, तसेच शेतकऱ्यांना बॅरेलमध्ये डिझेल उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. शेकडो कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती ब्युरो चीफ सुनील घोरमाळे. केंद्र सरकारने व महाराष्ट्रातील महायुती सरकारने गेल्या 2 महिन्यामध्ये पेट्रोल, डिझेल, इंधनची जी दरवाढ आहे ती एका महिन्यात 4 वेळा केलेली आहे. आणि अनेक नेत्यांचं असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळामध्ये पेट्रोल, डिझेलची दरवाढ आणि LPG सिलेंडरची दरवाढ दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. आणि या सरकारनं देश चालवताना असमर्थता दाखवलेली आहे. त्यामुळं मोदी सरकारनं या ठिकाणी सामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न समजून घेणे याकडे दुर्लक्ष केलेले आहे. स्वतः विदेश दौरे करून जनतेचे करोडो रुपये उधळणारे नरेंद्र मोदी या संदर्भात एक शब्दही चकार काढत नाही. या ठिकाणी नीटची परीक्षा, नीटचे पेपर लीक होतात, रासायनिक खतांचे भाव वाढते, पेट्रोल, डिझेलचे सिलेंडरचे भाव वाढतात, परंतु या संदर्भात केंद्रातील व राज्यातील मंत्री महोदय याबद्दल गप्प आहेत आणि त्यांचं याकडे दुर्लक्ष आहे. सामान्य जनता आणि कष्टकरी शेतमजूर यांना या महागाईचा प्रचंड झळा सोसावा लागत आहे. देशात धर्माचं राजकारण करून, खोटं बोलून, विदेश दौरे करून मात्र शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील, देशातील जनतेच्या हाती काहीच पडत नाही आहे. म्हणून आज तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, शहर काँग्रेस, NSUच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी, सामान्य जनतेसाठी, कष्टकऱ्यासाठी हा आवाज बुलंद करत आंदोलन केलेलं आहे. येत्या काळामध्ये सर्व पेट्रोल पंपावर, तहसील कार्यालयावर मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्ष ताकदीनं जनतेसाठी उतरणार असून महागाई कमी झाली पाहिजे, पेट्रोल, डिझेलचे सिलेंडरचे भाव कमी झाले पाहिजे, खताचे भाव कमी झाले पाहिजे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. या भूमिकेचं, या विषयाचं आज निवेदन आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना दिलेलं आहे. याला न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा जिल्ह्यात प्रचंड आगडोंब उसळणार आहे. याची सर्वस्वी जबाबदारी या सरकारची राहणार आहे. जय हिंद. उज्ज्वल भविष्याची सुवर्ण संधी. महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, चांदूर रेल्वे, विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न, महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त संस्था. प्रवेश प्रक्रिया सुरू. प्रवेश पूर्णपणे मोफत आहे. कुठलीही फी न भरता आजच आपला प्रवेश निश्चित करा. उपलब्ध अभ्यासक्रम: BA विषय मराठी, मराठी वाङ्मय, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, गृह अर्थशास्त्र, भूगोल. MA प्रवेश सुरू. मराठी, गृह अर्थशास्त्र. आमची उल्लेखनीय यशोगाथा. सन 2025 मध्ये 21 विद्यार्थिनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात प्रावीण्यासह उत्तीर्ण. सन 2026 मध्ये 16 विद्यार्थिनीची थेट कॉलेजमधून छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनीत निवड. कॉलेजची ठळक वैशिष्ट्ये: उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग, प्रशस्त व सुसज्ज वर्गखोल्या, आधुनिक प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, समृद्ध ग्रंथालय सुविधा, विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी NSS युनिट, करिअर कट्टा अंतर्गत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उमंग स्नेहसंमेलनाद्वारे कला व कौशल्य विकास, अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनीसाठी प्लेसमेंट सहाय्य, सुरक्षित शैक्षणिक वातावरण, संपूर्ण कॉलेज CCTV निगराणीत, विशेष सुविधा, सर्व पात्र विद्यार्थिनीसाठी शिष्यवृत्ती, स्कॉलरशिप सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत करिअर मार्गदर्शन, अनुभवी शिक्षकांकडून वैयक्तिक लक्ष, पूर्णपणे मोफत प्रवेश सुविधा. चला तर मग उज्ज्वल करिअरच्या दिशेने पहिले पाऊल टाका.
आजच महिला आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज चांदूर रेल्वे येथे मोफत प्रवेश घेऊन आपले भविष्य घडवा. संपर्क पत्ता शहीद हुतात्मा स्मारक जवळ मेन रोड चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती.